नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहोत स्टार्स प्रकल्पांतर्गत उपलब्ध झालेले संकलित मूल्यमापन भाग 2 चे पेपर व त्यातील प्रश्न उत्तर। बघा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3रीचा मराठीचा पेपर त्यामध्ये आलेले प्रश्न याविषयीची चर्चा केली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचा पेपर व त्यामध्ये आलेले प्रश्न हे बघणार आहोत। बघा, इयत्ता 3रीसाठी आपल्याला हा जो इंग्रजी विषयाचा पेपर आहे तो एकूण 40 गुणांसाठी असणार आहे, ज्यामध्ये तोंडीसाठी असणार आहेत 10 गुण आणि लेखीसाठी असणार आहेत 30 गुण। या ठिकाणी बघा, आपल्या विद्यार्थ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, figures to the right indicate full marks. This booklet has 2 sections, practical and oral and written. This booklet includes total 10 questions. बघा, आपल्याला प्रत्येक प्रश्न हा कंपल्सरी असणार आहे। प्रत्येक प्रश्नाच्या आपल्याला काय करावं लागणार आहे, याच्यामध्ये 2 सेक्शन पाडलेले आहेत। एक आहे तोंडी आणि दुसरा आहे लेखी, आणि या पूर्ण बुकलेटमध्ये आपल्याला एकूण 10 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। यामध्ये ओरल सेक्शन मधला पहिला क्वेश्चन आहे, रीड अलाउड द फॉलोइंग सेंटेन्सेस। या ठिकाणी आपल्याला एकूण 10 वाक्य दिलेले आहेत। कोणतेही 6 वाक्य जर विद्यार्थ्यांनी बरोबर वाचले तर या ठिकाणी त्याला 6 गुण मिळणार आहेत। फॉर एक्झाम्पल, बी काइंड टू एनिमल्स, सेव्ह वॉटर, बी पोलाइट, नेव्हर टेल लाईज, आय लाईक टू रीड, ईट वेल, स्लीप वेल, एक्सरसाइज एव्हरी डे, keep your body fit and fine, I like to learn, we care for plants। यामधला प्रश्न क्रमांक 2, ऑब्झर्व द गिव्हन पिक्चर अँड टेल द नेम्स ऑफ डायरेक्शन्स। बघा, या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना हे पिक्चर दाखवायचं आहे आणि यामध्ये असणारे जे डायरेक्शन्स आहेत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, हे विद्यार्थ्यांना सांगायला लावायचे आहेत। जर विद्यार्थ्यांनी 4ही डायरेक्शन्स करेक्ट दाखवले तर त्या ठिकाणी त्याला 4 मार्क मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा आहे रायटिंग सेक्शन। क्वेश्चन नंबर 3, डू ॲज डायरेक्टेड। यामध्ये ए, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड मॅच द कॉलम्स ए विथ कॉलम बी। हा 3 गुणांसाठीचा प्रश्न आहे। कॉलम ए, द एलिफंट इज। आपल्याला दिलेल्या चित्राचं बारकाईनं निरीक्षण करायचं आहे आणि या चित्राशी संबंधित असणारं कॉलम बी मधील वाक्य आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, वाक्य लिहा किंवा पर्याय लिहा। बघा, आता काय करायचं आहे, जोड्या जुळवायच्या आहेत। द एलिफंट इज वॉकिंग डाऊन द रोड, सी। द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम अ ट्री, ए। द चिल्ड्रन आर प्लेइंग विथ अ बॉल, द चिल्ड्रन्स आर प्लेइंग विथ अ बॉल। बघा, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जोड्या लावून घ्यायच्या आहेत। याच प्रश्नातील बी, फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर कलर नेम गिव्हन इन द ब्रॅकेट, एनी 2। बघा, आपल्याला या ठिकाणी 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। ब्रॅकेट मधला म्हणजेच कंसातला शब्द वापरून, रंगांचा शब्द वापरून आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य तो रंगाचं नाव आपल्याला भरायचं आहे। ॲज डॅश डॅश ॲज मिल्क, ॲज व्हाईट। मिल्क कसं असतं, व्हाईट, पांढरं। ॲज डॅश डॅश ॲज स्काय, स्काय कोणत्या रंगाचा असतो, ब्ल्यू। ॲज डॅश डॅश ॲज टर्मरिक, हळद, येल्लो। या 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं जर 2 रिकाम्या जागा बरोबर लिहिल्या तर या ठिकाणी विद्यार्थ्याला 2 गुण मिळणार आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, लुक ॲट द पिक्चर्स ऑफ व्हॉट डज डॉगी से, इट इज हॉट, इट इज कोल्ड। बघा, यावर दिलेला प्रश्न आहे, राईट द अपोजिट ऑफ। अपोजिट ऑफ हॉट, गरमचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे कोल्ड। क्वेश्चन नंबर 5, डू ॲज डायरेक्टेड। राईट द फॉलोइंग लेटर्स इन 4 लाईन्स। बघा, आता दिलेलं लेटर काय करायचं आहे, आपल्याला या 4 लाईन मध्ये लिहायचं आहे।
राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द गिव्हन स्पेस. दिलेले शब्द आपल्याला या रिकाम्या स्पेसमध्ये जागेमध्ये लिहायचे आहेत. डे, लॅम्प, क्लॉक. या ठिकाणी हे तिन्ही शब्द बरोबर लिहिले तर विद्यार्थ्यांना 3 गुण आणि वरच्या ह्याच्यामध्ये जर 4 रेगीमध्ये जर ते लेटर्स करेक्ट लिहिले तर 3 गुण मिळणार आहेत. क्वेश्चन नंबर 6. रीड द फॉलोइंग रिडल्स अँड गेस हू एम आय. आपल्याला हे काय करायचं आहे, कोडं वाचून ओळखायचंय, गेस करायचंय की कोण आहे. हू एम आय, मी कोण आहे. माय नेम बिगिन्स विथ झेड. इट राइम्स विथ हिरो. हू एम आय. झिरो. I look like a horse. I have black and white strips. Who am I? Zebra. Question number 7. Look at the pictures and complete the sentences with correct prepositions given in the brackets. 3 मार्कासाठीचा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी बघा चित्र बारकाईने निरीक्षण करायचं आहे. चित्राशी संबंधित असणारं वाक्य व रिकाम्या जागेमध्ये योग्य ते प्रिपोजिशन भरून वाक्य पूर्ण करायचं आहे. द बर्ड इज ऑन दॅट ब्रँच. नेक्स्ट, द बर्ड इज डॅश डॅश द स्टोन. द बर्ड इज नियर द स्टोन. द बर्ड इज डॅश डॅश द मँगो ट्री. द बर्ड इज अंडर द मँगो ट्री. Next question, question number 8. Read the given words and write a sentence or phrase on it. बघा या ठिकाणी आपल्याला 2 वर्ड दिलेले आहेत, कट आणि ड्रिंक. या शब्दांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, कोणतेही 2 वाक्य या ठिकाणी लिहायचे आहेत. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 9. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग कन्व्हर्सेशन्स विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स. बघा या ठिकाणी ए सेक्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की चित्राचं बारकाईने निरीक्षण करायचंय आणि यांच्यामध्ये होणारं कन्व्हर्सेशन दिलेल्या जे अपूर्ण कन्व्हर्सेशन आहे ते आपल्याला ब्रॅकेट मधले शब्द या कन्व्हर्सेशन मध्ये रिकाम्या जागी घालून हे कन्व्हर्सेशन पूर्ण करायचं आहे. स्मॉल चाइल्ड सेज माइंड इफ आय डॅश डॅश द विंडो. आय open the window. Woman says, no, not at all. Go ahead. Small child says, thank you. बघा अशा पद्धतीनं योग्य त्या ठिकाणी योग्य तो शब्द घातल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना यासाठी असणारे 3 मार्क मिळणार आहेत. त्यानंतरचं कन्व्हर्सेशन बघा तुम्ही बघू शकता, हे एका बसमधलं आहे. यासाठी आपल्याला दिलेले ब्रॅकेट मधील शब्द आहेत सॉरी, प्लेस. स्मिता सेज, डू यू माइंड गिव्हिंग मी सम प्लेस. आय एम सॉरी बट देर इजंट एनी प्लेस हिअर. बघा अशा पद्धतीने आपण कंसातील शब्द वापरून हे वाक्य कन्व्हर्सेशन पूर्ण केलेलं आहे. जर विद्यार्थ्यांनी हे शब्द व्यवस्थित लिहिलेले असतील तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 मार्क मिळणार आहेत. त्यानंतरचा लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. लुक ॲट द पिक्चर ऑफ जोकर. लेबल इच मार्क पार्ट बाय रायटिंग द करेक्ट नेम इन द गिव्हन बॉक्सेस. बघा आपल्याला या ठिकाणी एक जोकरचं चित्र दिलेलं आहे आणि त्या जोकरच्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मार्क केलेला आहे, ॲरो दाखवलेला आहे, त्या पार्टचं किंवा त्याचं नाव काय करायचं आहे या ठिकाणी लिहायचं आहे. जसं की या ठिकाणी ॲरो केलेला आहे बलूनला, बलून, हॅट, बेल्ट, शूज, फ्लावर. बघा या ठिकाणी ॲरो फ्लावरला केला आहे म्हणून फ्लावर. अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी ॲरो केलेल्या चित्रांशी संबंधित असणारे वाक्य लिहिले तर त्यांना या ठिकाणी गुण मिळणार आहेत.
बघा, आजच्या पेपरमध्ये आपण हा इंग्रजी विषयाचा पेपर याविषयीची माहिती घेतली. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या जेव्हा आपला गणिताचा पेपर होणार आहे, गणिताचा पेपर झाल्याच्या नंतर आपण त्याची उत्तरसूची म्हणजेच आपला जो हा पेपरचा संपूर्ण स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आहे तो बनवून यूट्यूबवर टाकणार आहोत.